नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल शी इज शरयू। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोकणातलं जुनं घर कसं असतं ते। कोकणातलं जुनं घर म्हटलं तर डोळ्यासमोर येतात त्या मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन आणि कौलारू घर। तर असंच एक कौलारू घर आमच्या कोकणात देखील आहे, म्हणजे आमचं जुनं घर। त्याची तुम्हाला आज मी छोटीशी मिनी टूर करवणार आहे। तर चला तर जाऊयात घरात आणि बघूयात की नेमकं कोकणातलं जुनं घर कसं दिसतं ते। लेट्स गो। तर हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स आणि हे आहे समोरची जागा। त्यात आम्ही थोडीफार झाडं लावली होती जी आता मोठी झालेली आहेत आणि कालच थोडी कटिंग पण केली होती। अननेसेसरी जे वीड्स गवत खूपच वाढलं होतं तर त्याची कटिंग केलेली आहे। आता आपण जातोय घरामध्ये। एक सुंदर असं तोरण माझ्या मावशीने बनवलेलं आहे, हाताने विणलेलं। ते लावलं आम्ही आज सकाळी आणि कालच शेणाने सारवले आहे। तर ही आहे घराबाहेरील जागा छोटीशी। आता इथे जर आपण बघू तर हा जो आरसा आहे खूप जुना आरसा आहे। जवळजवळ या आरशाला आज 60 ते 70 वर्ष कंप्लीट झाली आहेत। हा तेवढा ओल्ड आणि विंटेज असा आरसा आहे। तर कोकणातली घरांचं वैशिष्ट्य म्हणजे चिऱ्यांचे जे दगड आहेत त्याने हे घर बांधलेलं आहे। कोकणातली ऑलमोस्ट सगळीच घर म्हणजे इकडे घर आणि चिऱ्यांची दगड यांचा एक परफेक्ट असं कॉम्बिनेशन ठरलेलं असतंच। ही आहे घराच्या बॅकयार्ड मधली जागा। बॅकयार्ड म्हणजे लॅटरल बॅकयार्ड आहे आणि हे नवीन घर आहे। ते पण आम्ही आपण जी होम टूर करू सेकंड व्लॉग मध्ये त्याच्यामध्ये आपण हे नवीन घर सुद्धा बघू। हे आहे आपलं किचन म्हणजेच स्वयंपाकघर। स्वयंपाकघरमध्ये सोनल काका आणि काकी जेवण बनवत आहेत आणि आता सध्या सुरू आहे ती म्हणजे नाश्त्याची लगबग ना। नाश्त्यासाठी का शिरा असा बनणार आहे। सकाळी आमचा ऍक्च्युली नाश्ता झाला, उपमा मस्त गरम गरम, आणि आता शिऱ्याची तयारी सुरू आहे। आणि हे आहे आमचं देवघर। तर इथे देवघरामध्ये आता सध्या पूजन सुरू आहे। आमचे गुरुजी आता सध्या पूजन करतायत आणि त्यांच्यासोबत बसले आहेत माझे मोठे मामा सुरेश बापट। गुरुजींचं नाव आहे सुरेश बापट। नमस्कार गुरुजी। व्हिडिओ शूटिंग तर हा आहे आमचा हॉल आणि हॉल जो आहे तो मोठा आहे कंपॅरेटिव्हली। हे आहेत आमचे आजोबा राजाराम गोविंद पांचाळ। असं वुडन घर म्हणजे इकडची जी वाईब आहे ती वेगळीच आहे। म्हणजे आता इथे बघाल तुम्ही तर हे जे रूम्स आहेत दोन ते सध्या बंद ठेवलेले आहेत, पण मी तुम्हाला उघडून दाखवते। तर हे आमचं स्टोर रूम आहे। म्हणजे जुन्या काळात त्या काळात हे एक छोटंसं बेडरूम असेल कदाचित, म्हणजे माझ्या पणजी आणि पणजोबांच्या वेळेचं जे मी म्हणते। आणि आता ह्याला आम्ही असं छोटंसं स्टोर रूम म्हणून वापरतो। तुम्ही बघू शकता इकडे जुन्या ट्रंक्स आहेत त्या। तर ट्रंकेत सामान जे आहे ते ॲक्च्युली आम्ही सुतार असल्यामुळे आमचे जे कार्पेंटरीची जी अवजारं जी आहेत सुतार कामाची ती सगळी सध्या इथे स्टोअर केलेली आहेत।
तर ही खोली आम्ही शक्यतो बंदच ठेवतो, कारण का इथे पुणे मामांचं जास्त वास्तव्य असतं, तर ही बंदच राहू देत. आता तुम्हाला मी घेऊन जाते माळ्याकडे. तर हा आहे माळ्याकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे ही जी शिडी आहे माझ्या आजोबांनी बनवलेली आहे, आजोबा आणि पंजोबांनी ॲक्च्युली. तर हा आहे माळा, जो आता सध्या तरी साफ नाही केलेला आहे, कारण येणं जाणं आहे ते इथे फार काही जास्त वेळ नसतं, त्यामुळे वरची जी साफसफाई अद्याप तरी झालेली नाही. विचार करत असाल की हे जे मध्ये मध्ये लाईट्स आहेत ते काय आहेत, तर ॲक्च्युली जे माणसं कोकणातली त्यांना हे सगळं माहीतच असेल, पण ज्या माणसांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते की हे जे लाईट्स हे नॅचरल लाईटिंग सोर्स असायचा त्या काळी. म्हणजे कौलांच्या मध्ये आपण ग्लास टाकायचो आणि त्यामुळे डायरेक्टली जे सनलाईट आहे ते असं प्रकाश जो आहे सूर्यप्रकाश तो डायरेक्टली आपल्या घरामध्ये नॅचरल लाईट source. So no CFLs, no LED, nothing, just pure sunlight and it's very natural form आपल्याला या घरामध्ये असं मिळायचं. तर हा आहे टॉप व्ह्यू. तर ही जी खोली मी तुम्हाला दाखवली ती स्टोरूमची खोली आहे, आणि ही जी खोली आहे तिथे आम्ही भांड्यांचं सामान म्हणजे भांडी कुंडी वगैरे आमची एक्सेस असतील ते ठेवतो. इथे पण काही अवजारं आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये खूप आवडतं यायला, तर तिच्याबरोबर एक खास व्हिडिओ बनवणार आहे मी अजून एक. तर आता आपण जातोय घराच्या मागच्या बाजूला, ते म्हणजे चूलघर. तर ही जी आमची छोटीशी अशी चूल आहे त्याच्यावर विस्तव आहे. इकडची जी जागा आहे ना ती मला खूप पर्सनली खूप जास्त आवडते. आणि जे लोक झी मराठीवरील रात्रीच खेळ चालली ही मालिका आवर्जून जे बघायचे तिन्ही सीझन ज्यांनी बघितलं त्यांना ही जी जागा आहे म्हणजे अगदीच हेच घर नाही आहे ते, बट ह्या जागेची जी वाईब आहे ती ऑब्व्हियसली त्यांना समजेलच, बिकॉज ही थोडीशी जास्त शूटिंगमध्ये यूज केलेली त्या घराची जागा होती. ते म्हणजे घराची मागची बाजू, जिथे चूल आहे, जिथे आमचे वॉशरूम्स आहेत आणि इथे आम्ही भांडीसुद्धा घासतो. तर खूप मल्टीपर्पज यूज आहे अशा घराच्या बॅकयार्डचा इथे. पक्ष्यांचा किलबिलाट असं सुरू आहे इथे. आज वातावरण खूप ढगाळ आहे आणि काल रात्री भरपूर जोराचा पाऊस पडून गेला इथे, त्यामुळे आज जे आहे थोडासा गारवा आहे हवेमध्ये. आणि खूप सारे पक्षी आलेत झाडांवर इथे हिरवळीमुळे. बट आम्हाला खूप लाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो सहन करावा लागलेला इथे काल. तर आमच्या गावी जी आहे दर सोमवारी लोड शेडिंग असते. ती सकाळी जी लाईट 11 वाजल्यापासून जाते ती दिवसभर, म्हणजे अक्षरशः संध्याकाळचे 7 वाजून गेले होते तरी आमच्याकडे लाईट आलेली नव्हती. आणि मुंबईकर म्हटलं की लाईट आणि लोड शेडिंग जो प्रकार आहे त्याची सवय नसल्याने खूप त्रास होत होता. बट सगळेच सहन करत होते त्यामुळे काही उपाय नव्हता. पण आणि हा एक्सपिरियन्स खूप जास्त अनप्लेझंट होता माझ्यासाठी. बट ठीक आहे, आता चला गावची जी लाईफ आहे, जर तुम्ही असे सगळे ऑब्स्टॅकल्स सहन नाही केले तर तुम्हाला शहर आणि गावातला फरक जो आहे तो काही कळणार नाही. त्यामुळे हाही दिवस एक होता सहन करण्याचा. बट आज आली आहे लाईट, त्यामुळे थोडंसं जे आमची कामं आहेत ते आम्ही आटपून घेतली.